अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचं काम आहे आणि हे पोलीस स्टेशन जे आहे हे पूर्णपणे पाण्याखाली डुबलेलं आहे। आता पोलिसांनी लोकांच्या मदतीला धावायला पाहिजे की लोकांनी पोलिसांच्या मदतीला धावायला पाहिजे, हा एक प्रश्न सर्व जनतेसमोर उभा झालेला आहे। कारण की पोलीस स्टेशनच जेव्हा पाण्याखाली डुबलेलं आहे, त्यांचे वाहनं डुबलेले आहे, ते लोकांना कशी काय मदत करेल? याच्याबद्दल प्रशासनाने काहीतरी तडजोड करायला पाहिजे। दरवर्षी असंच होत राहते, याची सुद्धा नोंद घ्यायला पाहिजे। नागपूरची याआधी कधी बघितली तुम्ही? काय कारण वाटतं तुम्हाला याला? या अगोदर सुद्धा गंभीर परिस्थिती अशीच झालेली आहे। नागपूर महानगरपालिका कुठे काम करत नाही आहे। हे जे तुम्ही नदीचं स्वरूप पाहत आहे, हे नागपूर शहरामध्ये जागोजागी प्रतापनगर, स्वालंबीनगर, नरेंद्रनगर सगळ्या भागात आहे। प्रशासन काय करत आहे? झोपलेले आहे का? बघू शकतो की नागरिकांचा संताप सार्वजनिक बांधकाम विभागाला आता 14 कोटीचं टेंडर पास झालेलं आहे, हे तुम्ही काम पाहू शकता। आता परिसरात म्हणजे सगळीकडे पाणी आहे। बाजूला प्रियंका वाडी झोपडपट्टी असणार एरिया, त्या एरियात सुद्धा पाणी गेलेलं आहे, लोकांच्या घरोघरी पाणी चाललेलं आहे।